वो तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया रे। वो तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। गाड़ी वाजत चला। अमृत को छोड़ा पीता है शराब रे, नाम से मुँह मोड़ लिया। अमृत को छोड़ा पीता है शराब रे, प्रभु के नाम से मुँह मोड़ लिया। विषय के फंदे में बांधा गया, नेकी और नेकी को भूल गया। क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे। वो तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो गवा दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया, क्या किया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया। विचार करा महाराज, क्या किया जीवन में, जिसे पाना था उसको ही खोज दिया. म्हणजे जिला तुम्हाला भेटायचं होतं, भगवंताशी भेटायचं होतं, पण ह्या धनाच्या मागे तुम्ही पळाले महाराज. लक्षात घ्या, पैसाही दररोजच्या कामावर पैसाही कामा येतो, बाकी तो पैसा चांगला पाहिजे महाराज. आणि भगवंताच्या सेवेसाठी लागणारा पैसा सगळ्यात उत्तम. जर तुमची इन्कम महिन्याची 10 लाखाची आहे तर 1 लाख दान करा. तुमची इन्कम 1 लाखाची आहे 10,000 दान करा. तुमची इन्कम 10,000ची आहे 1,000 रुपये दान करा. तुमची इन्कम महिन्याची रोजाची जर महिन्याची 1,000 रुपये असते तर 100 रुपये दान करा. म्हणायचा अर्थ एकच आहे काय, जर भगवान आपको इतना भर भर के दे रहा है तो उसको आपके हिस्से में से 1 पॉइंट देने में कोई हर्ज है क्या, कोई दिक्कत. हाँ महाराज एवढे तरुण मुलं सप्ताह करता, आयोजन करता, आपलाही तिच्यात काही सहयोग राहू द्या. आणि हा देहावर आल्याय, ह्या देहावर राज तुमचा आहे का, की आपण विचार केला मी कालदी मरण्याचा, कालदी मरून जसाल का, की विचार केला तुम्हाला 100 वर्ष जगायचं, 100 वर्ष जगसान का. म्हणता नाही का, हे शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची, स्वतःच्या देहावर. म्हणता बाबा, हे शेतीवाडी बैलगाडी
हे शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची स्वतःच्या देहावर सत्ययमाची करवाने वागू नको भल्या माणसा करवाने वागू नको भल्या माणसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा ताडी ताडी वाजून सर्व सगळ्यांनी येईल कसा नाही भरोसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा हे शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची स्वतःच्या देहावर सत्ययमाची स्वतःच्या देहावर सत्ययमाची गर्वाने वागू नको भल्या माणसा गर्वाने वागू नको भल्या माणसा कोण दिवस येईल कसा नाही भरोसा 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 हे शेतीवाडी बैलगाडी सगळ्यांना म्हणा म्हणजे तुम्हालाही कळायला पाहिजे की तुमच्या शरीरावर तुमच्या हाड मागच्या पुतल्यावर कब्जा कोणाचा म्हणा शेतीवाडी बैलगाडी स्वतःच्या देहावर सत्ययमाची हे गर्वाने वागू नको हे कोण दिवस येईल कसा कोण दिवस येईल कसा हे गर्वाने वागू नको भल्या माणसा कोण दिवस हे कोण दिवस येईल कसा आलं का लक्षात की कोण दिवस येईल कसा नाही भरोसा महाराज आज जिथं बसले घरी गेल्याच्या नंतर 5 मिनिटात काय होईल कोणाला माहित आहे का नाही माहित का नाही माहित की भगवंताने याची डेट ही फिक्स नाही केली जायची डेट ही फिक्स नाही केली महाराज ना आल्यावर पहिली अंघोळ तुम्ही नाही करता आणि गेल्याच्या नंतर ही पहिली अंघोळ तुम्ही नाही करता का नाही करता नरा नसता पण मेल्याच्या नंतर लक्षात ठेवून द्या आले बी एकटे होते जाणंही एकटं आहे बाकी ह्या जगामध्ये असं काही करून जाणं आहे की मरल्याच्या नंतर मृत्यू झाल्याच्या नंतर जर कुठं बसले ना तर नाव निघायला पाहिजे की माणूस घरी होता नाही तर मग तुम्हाला माहित आहे आपला भारत देश कितला महान आहे कितला बी पापी माणूस मरे कितला बी दुष्ट बेवडा मरे त्याच्या फोटोच्या पुढे स्वर्गवासीच भले तो नरकवणी उकडात का नाशे पण त्याच्या फोटोच्या पुढे काय लिहितील स्वर्गवासी कैलासवासी अरे तिला कोणी नरकात बी वास देत लय मोठी गोष्ट आहे हे हमारा भारत देश महान आहे आलं का लक्षात चला आता कथेकडे वाढूया आलं मग ह्या विचारावरून मला कळालं की ह्या कोणता महिना चालू आहे नोव्हेंबर फेब्रुवारी हा मग आता लयच काही असे लोक आहेत की जे वृंदावन धाम गेले नाही जे कधी ठाकूरजीचे दर्शन केले नाही मग त्या ठाकूरजीच्या दर्शनासाठी अप्रिल मास मध्ये एक श्री वृंदावन धाम महोत्सव यात्रेचं आयोजन केलेलं आहे काय केलंय वृंदावन धाम महोत्सव यात्रा ही यात्रा कशी राहील तिच्यामध्ये तुम्हाला 7 दिवस श्रीमद भागवत कथेचं वाचनही होईल परम पवित्र
84 कोस ब्रजमंडलचं दर्शन आणि त्या दर्शनामध्ये तुम्हाला भगवंताची गोड गोड लीलाचं श्रवणही होईल. पूर्ण 84 कोस ब्रजमंडल सर्व काही दर्शन हे गॅरंटी मी घेतो. काय का घेतो याचं कारण काय, मला 2-4 दिवस झाले लयच काही माय मावले आहे आणि महाराज तुम्ही वृंदावन राहता. म्हटलं हो वृंदावन राहतो. मग जर तुम्ही वृंदावन राहता तर आम्हाला बी वृंदावन येणार आहे. मग म्हटलं कसं येणार आहे ते माहित नाही, बरं येणार म्हटलं हेलिकॉप्टर नाही. मग कसं ये सांग उडत उडत. म्हणून एक काम करा तुम्हीच घेऊन चला. म्हटलं असं जर एवढ्या पब्लिकने माझ्या घरी घेऊन गेला वृंदावनले तर घर फुल हाऊसफुल होऊन जाईल. मग याच्यापेक्षा काय करावं, यात्रा कधी कोणाच्या खर्चावर करू. हा असं वाटलं तर कोणातून उसने घेऊन तरी यात्रा करा. एक नियम आहे की उधार घेऊन यात्रा ना करू. बाबा की मी एक महाराज आहे तो म्हणतो उधार घे तर यात्रा कर. का बघ कर तिकून आल्याच्या नंतर कधी ना कधी तर कर्ज चुकोची ना. बाकी पण तिथं जा यापर्यंत तुझी मृत्यू झाली तर बरोबर आहे की नाही. तिच्या कारण आज आहे काल ती नाही आहे. तर माझं निवेदन आहे आपल्या ह्या कठीण शेतीवाडीतले लोक इथं सर्व बसलेले. एप्रिल महिन्यात काहीच काम नसत. तुम्हाला असते का काही काम, शेतीचं काही काम असते का, निंदाई निंद पडते. मग काही तर काम असेल, बस बसलं फापड्या फापड्या आणि बिबड्या. बरं तुमच्या गावात मी रोज फिरतो तर जेणे तरी खिशी एक महाराज खिशी खासान मतलब खुशी खुशी खाईल तो खिशी दे. बस ते घाटे त्या बिबड्या त्या थापड्या बनेलच्या बनेल घरात टाकीतल्या टाकीत राहून जातात ना. जिनं बनवले तेच चालली जाते. लयच जागे हेच घडते. बरोबर आहे की नाही. लयच्या घरातल्या अशा बिबड्या थापड्या पापड असतील की ज्यानं बनवले तो आज ह्या जगात लय हाऊस तर बनवता महाराज पर देव एक घास खाऊ देतो का तुम्हाला. तुमच्या बनेल बिबड्या फापड्या बी खाऊ देतो का. फापड्या की थापड्या बिबडी आणि बिबडी बिबडी पहिली नाव नाव ऐकलं बिबडी फापडी खतरनाक नाव आहे. तर याच्या कारण म्हणतो बनेलच्या बनेल राहून जाते. एक वर्षी नाही केल्या तर चालते. आजकाल दुकानावर भेटत्या आपलं आपलं दुकानावर एक पाकिट आणायचं भुजाचं न गुच्चाप खायचं. इथला कुटाणा करून पुरत का पुरत नाही. तिच्यातून अर्ध्या वाट्यामध्ये जातात. बरं तुमची झगडी बी काय असतात. मी तिच्या घरी 5 दिल त्या तिने माझ्या घरी 4च दिल्या. हे तुमचे झगडे. मीनं तिच्या घरी 5 बिबड्या दिल्या तिनं माझ्या घरी रिटर्न मध्ये 4 दिल्या. एका बिबडीचं नुकसान झालं, एका पापडाचा नुकसान झाला. या नुकसानची भरपाई पण करता कशी. एखादी वाऊ घालेली असली की मस्तच झाले आहे की नाही. तर माझं म्हणणं असं पडतं 1 वर्ष नाही केलं चालते. लवकरात लवकर हे काही टूर नाही आहे बरं का. एक गोष्ट लक्षात घ्या. आजकाल काय करताय सगळे महाराज लोक सगळे काय करता मालूम आहे का. टूर काढता. काय करता टूर काढता. बाकी मला टूर काढायचा मला का टूर काढायचा नाही याचं मागचं मी कारण सांगतो. माझे इष्टदेव आहे भगवान श्रीकृष्ण बरोबर आहे. आणि वृंदावन धामाची यात्रा करणं म्हणजे तुम्हाला तर पुण्य लागेल मलाही लागेल बरोबर आहे. तुमचा आशीर्वादही लागेल की महाराजाच्या तर्फे आम्हाला वृंदावन धामाचे दर्शन झाले बरोबर आहे की नाही. वृंदावन धामाचे दर्शन झाले मग मी हे पुण्यवान. आमचे शास्त्र सांगता कधी यात्रेचा पैसा घेऊ. आजकालच्या महाराज लोकांना कोण सांगेल. माझ्या यात्रेमध्ये यात्रा नाही या टूर नाही. हे फक्त एक मात्र तुमच्या मनासाठी काय तुमच्या भावनासाठी की आजकाल जो तो फक्त चंबलचा टाकूच भेटून लुटणार. हा खरी गोष्ट बोलायला राग येऊ देऊ. एखादी महाराज बिजराडी ऐकत असेल तर राग येऊ देऊ नका टूरवाला.
आजकाल ते नुसते वृंदावन चाला, काशी चाला, मथुरा चाला. यात्रेहून आले की हे घर बांधणं नाही. अरे रे रे, असा पैसा खाऊ नका. कोणाला यात्रेवर घेऊन जाताय त्याच्यावर कमिशन खाता नको बाबा. आपलं घर चालवणं ठीक आहे, तेवढ्यापुरती ठीक आहे. जेवढा खर्च लागतो तेवढा जो थोडासा जास्त घ्या, की तुमचे दिवस जातात. बाकी यात्रा करत असताना ते मंदिरामध्ये तुमची जे सेटिंग असते ना, की मी 10 लोक आले आणि तो 100 रुपये घेतो, 50 तू ठेवतो ना, 50 देव बी म्हणतो. गेल्या अर्ध 50% तेला म्हणे उकळ, अर्ध 50% गेले पाण्यामध्ये उकळ. ते झाल्याच्या नंतर गेले कोळश्यावर भूज. काय हे झालं कोळसा भूज. ते झालं की मग गेले वैतरणी नदीमध्ये सोड. वैतरणी नदीचं नाव ऐकलंय का? गरुडपुरांमध्ये वैतरणी नदी येते, जिचा हड्ड्याचा किनारा आहे आणि रक्ताची नदी आहे. आणि पिराना शार्क तिच्यामध्ये सोडले जातात. ते सोडल्याच्या नंतर ते माणसाला नोचून नोचून खातात. जसं तुम्ही ना लोकांचा मेहनतचा पैसा, कष्टाचा पैसा, 150 रुपये रोजाकन शेतात गेलेल्या बाईचा पैसा तुम्ही खासान ना, मग तो देवबी तुमचा अंगाचा एक एक कण असा नोचून नोचून वाढले. बरोबर आहे की नाही? हिच्या कारण कोणाच्या कमाईचा, कोणाच्या हक्काचा पैसा खाऊ. हे इतिहास गवाय की ज्याने 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 कोणाच्या हक्काचा पैसा खाल्ल्याने त्याची मौत चांगली झाली आणि कधीच त्याची मौत चांगली होणार बी नाही. लक्षात ठेवून घ्या. बरोबर की नाही? वाजवाना ताडी. बरं तुम्ही खेळोद्यावाली ताडी वाजवली मी माझ्या पुढे सोचता का? 2 माणूस वाजवता, 2 बंद करता. जर लोक पुढचे वाजवता मग मागचे चालू करता, तर पुढचे बंद करता. अशी एकानं वाजवली की सगळे वाजवत जा. आम्हाला बी जोर येतो कथा करायला. हा एकदा जोर आहे सगळे. बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय हो. कथाकडे वाढूया का? आजचे प्रसंग खूप झाले. नाहीतर म्हणते महाराजनं कथाचे पैसे घेतले, कथा तर करतच नाही, रिकाम्या गोष्टी दुसऱ्या करत राहतो. आजकाल ते कलियुगातले किडे तशी बी वैवय करून येतात. कथा तर करतच नाही. कथा तर शिवाय रिकाम्या गोष्टी सांगत्या महाराजाले, इकड तिकडच्या गोष्टी. बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय हो. श्री वृंदावन धाम की जय हो. चला पुढे कथा येते. महाराज काल ते आपण रासलीलावर आपल्या कथेला विराम दिला होता. भगवान शंकर ते रासलीलामध्ये प्रवेश झाले. पुढची कथा काय येते? युगल गीत होतो, गोपी गीत होतो. भगवान महाराज करता अष्टारिष्टिकासुरचा भगवंत उद्धार करता. महाराज मग पुढे कथा येते की कंसाच्या पापाचा गळा भरला आणि कंसाची मती फिरली आणि त्या राजा कंसन काय करला? एका महायज्ञाचं आयोजन केलं. एकाच आयोजन केलं आणि तिच्यामध्ये कोणाला आमंत्रण दिलं? भगवान श्री कृष्णला आणि बलरामला आमंत्रण दिलं. महाराज की या म्हणे त्याला बोलवा ना. आधी आल्याच्या नंतर आपण त्याला षडयंत्र करून मारून कंसाने अक्रूरजीला धाडलं. हे अक्रूर जाय, हे कृष्ण आणि बलरामला आमंत्रण देऊन ये, तुला मथुरेत बोलवलेलं. महाराज भगवान श्री कृष्ण गेले त्या मथुरा नगरीमध्ये जाण्यासाठी निघाले आणि गोपींना सांगलं मी लवकरच येईल, तुम्ही चिंता करू नका. माता यशोदा लढत होती, सगळं गोपी लढत होती की आज आमचा कृष्ण आम्हाला सोडून चालला जाणार. अरे कृष्णा म्हणे तुम्ही कधी येणार? महाराज सगळे गोपीजन व्याकुलता म्हणे रडत होते. अधरम मधुरम. सगळे गोपी सांगतात कृष्णा तुझं आम्हाला काय काय चांगलं वाटत होतं, तू होता तर. अधरम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम रचितम मधुरम
तेरे अखिलम मधुरम नयनं मधुरं हसितं मधुरं वेणु मधुरो रेणु रे मधुरो रेणु मधुरो रेणु रे मधुरो पाणी मधुरो पादो मधुरो पाणी मधुरो पादो मधुरो मधुर सोख्या मधुर मधुराधिपतिरखिल मधुर 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 वदना गीता मधुरा पीता मधुरा हो भक्ता मधुरा भक्ता मधुरा रूप मधुरा तिलका मधुरा मधुराधिपते रखिला मधुरा वदना मधुरा मधुराधिपते रखिला हृदय मधुरा गगना मधुरा मधुराधिपते रखिला ओ मधुराधिपते रखिला मधुरा ओ महाराज सखींना सांगणं तुमचं सर्व काही मधुर आहे भगवंत तुम्ही लवकर कधी येणार आमचे बालकृष्ण मुरारी सांगता गोपियो रो मत मैं क्या तुम्हें छोड़कर जा रहा हूँ मैं छवि रूप में आपके साथ में ही रहूंगा आणि भगवान श्री कृष्ण आणि बलराम भैया दोघेही रथावर सवार झाले माता यशोदा लढत होती सर्व ब्रजमंडल लढत होता आज आमचा गोपाळ श्री कृष्ण आम्हाला सोडून जाणार भगवंत सांगताय मी जाणार नाही जडलोक्य दृष्टी केली महाराज यशोदा मैया सगळे रथाच्या माने गेले पुढे कथा येते की एक वापीत संध्या मम पी हृदयस्बद्धघृताणां रूपाणं भगवत भक्वत्सल्य बलत्वमृगदेवतम् अथो हशिकेशनारदम् प्रसन्नधास्वर यज्ञन्तं सकलं देवानां वलापतीतकर्वणम् मथुरेति प्रवेशति भगवन्त कुबजेश्वर कुबराम हस्तदीतवरान् गृहीत्वा ग्रत्वकां सर्वरोदनां
महाराज भगवंताच्या मथुरे नगरीमध्ये गेले. मथुरात गेल्याच्या नंतर सारी मथुरा म्हणू लागली, आज आमचा तारणहार आला. हे आई गए श्री कृष्ण सजवा दो द्वार द्वार, स्वर्ण कलश रखवा दो, बंधवा दो मंगलदार. सजी नगरिया हे सारी, नाचे गावे नर नारी. सजी नगरिया हे सारी, नाचे गाए नर नारी. खुशियाँ मनाओ गाओ जी मंगल गान, खुशियाँ मनाओ गाओ जी मंगल गान. स्वर्ण कलश रखवा दो, बंधवा दो मंगल द्वार. स्वर्ण कलश रखवा दो, बंधवा दो बंधन द्वार. महाराज अशी मनातली भावना त्या मथुरा वाशींची होती. गेले त्या नगरीमध्ये, मथुरेवर गेल्याच्या नंतर रस्त्याने एक कुब्जा दिखाली. कोण दिखाली? भगवंत गेले म्हणे कितली सुंदर स्त्री. महाराज कुब्जा भडकून उठली, मी तुले सुंदर दिसते म्हणे. हो तू सुंदर आहे म्हणे, तू माझा हास्य प्रसंग करू नको म्हणे. म्हणे मी सुंदर नाही म्हणे, मी कुब्जा आहे म्हणे. कुब्जेंद्र करास विगले, करी कृपा निधान. कृपालु भगवंत, भगवंत रूप कृपाल दयाल, हस्त किला त्रिभगवंत. महाराज म्हणे हो तू सुंदर आहे. भगवंतांनी काय केलं? कुब्जावर कृपा केली. भगवंतांनी कुब्जाला स्पर्श केला आणि उभं केलं. महाराज स्वर्ण रती शिंगार धारण करेल एक नव तरुणीच्या रूपामध्ये ते कुब्जा झाली आणि त्या कुब्जाचा उद्धार झाला. पुढे कथा येते की त्याच क्षेत्रामध्ये भगवान शंकरांनी दिले एक धनुष होतं. कोणाला? कंसला. कोणाला? हा. आणि त्या यज्ञशाळेमध्ये एक लीला येते की एक हाती होता. महाराज काय होता? हाती. त्या हातीची मती भ्रष्ट झाली. साऱ्या बाजारामध्ये तो हाती फिरू लागला. हे दोघी नव युवक भगवान श्रीकृष्णाने बल्लभ भैया गेले, त्या हातीचा उद्धार केला, त्या गजेचा उद्धार केला. बोलो गजेंद्र मोक्षेंद्र भगवान की. महाराज गजचा उद्धार केला. धनुष शालामध्ये गेले. धनुष शालावर गेल्याच्या नंतर भगवान शंकरांनी सांगितलं होतं, जो ह्या धनुष्याला तोडीन तो तुझा मृत्यू करीन. महाराज गेले. आता बाळ जास्त वय नव्हतं भगवंताचं. लहान हिच्यात भगवंत गेले आणि लहान विचार गेल्याच्या नंतर शिपाईंना दर्शन करायची अनुमती मागली. शिपाई म्हणत तू उचलून तर दाखवय. काय म्हणे पहिरेदार, काय लहान बाळ आहे कशाला तोडीन, तू उचलून तर दाखवय. भगवंत गेले. महाराज भगवंताने धनुष उतरलं. तशीच प्रत्यंशा चवळवली आणि जशीच काय म्हणते श्री तुलसीदासजी महाराज सांगता. काय सांगता? लक्ष दे जा. तुलसीदासजी महाराज याचं वर्णन करता. जसं प्रभू रामचंद्रानं धनुष्य प्रत्यंशा चवळवली होती, भगवंतानं भगवान श्रीकृष्णानं ही काय करला? हे जिलेत चढावत खैत ताळ, काहुन सकालेत धनुताळ. हे विधी राम मध्य धनुतोळा, भले भुवन दुनी धोर कठोर. भले भुवन दुनी धोर कठोर, भले भुवन दुनी धोर कठोर. हे लेत चढावत खैत ताळ, काहुन सकालेत धनुताळ. हे विधी राम मध्य धनुतोळा, हे विधी कृष्ण मध्य धनुतोळा. हरे भुवन दुनी धोर कठोरा, हरे भुवन दुनी धोर कठोरा, हरे भुवन दुनी धोर कठोरा. हे रमकिल्ला विधि विधि सबल येऊ
मुनि मंडल सब विधि नयो देव देखत प्रभु लीला सब तार रूप जुगा को प्राण हमारे रूप सुधा को प्राण हमारी भगवंताने काय करलं धनुष उचललं लेख चढावत काही ताडे का होत सका देखत लुताडे घेतलं महाराज धनुष लेख चढावत म्हणजे प्रत्यंशा चवडोली सगळे सिपाही पाहायला लागले लेत चढावत खायच्या ताडे का होत सका देखत लुताडे सगळे पाहायला लागले एही विधी कृष्ण मध्य धनु तोडा हे सगळं होत होतं बिजलीची कडकडाट झाली त्या बिजलीच्या कडकडाटाने भगवान श्रीकृष्णाने धनुषची प्रत्यंशा घेतली चढवली आणि धनुष तोडून टाकलं आणि जसंच महाराज धनुष तुटलं कंसाचं सिंहासन हल्याला लागलं कंसाचं सिंहासन हल्याला लागलं आता कंसा राजाला समजून आलं माझा काळ ह्या नगरीमध्ये आलेला महाराज भगवान लीला करून तिथं कंसाच्या कुठं गेले दरबारात गेले म्हणे मामा कंस आता तुझा उद्धार होणार महाराज जशी धोकाधडी भगवान श्रीकृष्ण कंसेच्या त्या राजा कंसाच्या सभेमध्ये गेले भगवान श्रीकृष्ण आणि बलराम जसेच गेले तसंच महाराज मामा होता तरी आपल्या भाषेवर त्यांनी काय करलं मती भ्रष्ट झाली आता रावण होता ना आपला राक्षस होता ना म्हणजे याला छलकर मारतो भगवान कृष्णाजवळ गेले कृष्णाजवळ गेल्याच्या नंतर भांजे गळे मिळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच प्रयत्नामध्ये भगवान श्रीकृष्णाला खाली फेकलं आणि मारण्याचा प्रयत्न केला महाराज भगवान श्रीकृष्ण उठले त्या कंसाच्या छातीवर बसले आणि प्रथम मुष्टिका घेतली महाराज पहिली मुष्टिका त्या कंसाच्या छातीवर मारली दुसरी मुष्टिका घेतली कंसाचे पाप निघाले तिसरी मुष्टिका घेतली आणि कंस राजाचे प्राणही निघाले कंसवर्धन भगवान की श्री कृष्ण कन्हैया लाल की महाराज मामा कंसाला परमगती प्राप्त झाली बोलो कृष्ण कन्हैया लाल की आणि महाराज जा परमगती प्राप्त झाली कंसाच्या सिंहासनावर सगळ्यांनी म्हटलं आता कृष्णा तुम्ही या कंसाच्या सिंहासनावर कसा म्हणजे नाही आता इथलं राज्य पुढे जे आढळले गादीपती आहेत ते चालवणार महाराज गेले त्या कारागृहामध्ये जिथं त्यांची माई कोण माता कुंती आणि वसुदेव होते कुंती आणि वसुदेव देवकी आणि वसुदेव अच्छा मी बोलून जातो तुम्ही बोलून जाता लक्ष ठेव जा कथाकडे बाबू कथाची श्रोते आहे ध्यानपूर्वक ऐक जा महाराज तर काय मी बोलत राहतो महाराज माता देवकी आणि वसुदेव त्या कारागृहामध्ये बसले होते लोकांच्या जय जयकाराच्या आवाज ऐकू आला हमारे तारणहार की तुमचा तारणहार नाही का जोरात जय जयकार हमारे तारणहार की कृष्णपति श्री राधापति कृष्णचंद्र की सियापति रामचंद्र की उमापति महादेव की पवन सुत हनुमान की महाराज त्या राजा कंसाचा उद्धार केला भगवंत तिथून निघाले भगवान श्री कृष्ण आणि बलराम निघाले गुरुकुलला कुठे निघाले जोरात बोला कुठे निघाले हा गुरुकुलला निघाले महाराज कुठे गेले उज्जैन मध्ये भगवान श्री कृष्ण आले उज्जैन मध्ये आणि उज्जैनच्या सांदीपनी आश्रमाने भगवंतांनी शिक्षा दीक्षा यज्ञोपवीत संस्कार धारण केला भगवंताचं यज्ञोपवीत झालं कुठं
उज्जैन म्हणे कंस मामा. बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय हो कंस मामा की जय हो तुमच्या मामा की. जय हो. आता आमची भाषाच ते आता काय करणार. हे मामा लोक चांगले नसता बरं का. काय लक्ष देऊन यायचा. कोण होता झोपले का मांगडचे. कंस शकुनी कटप्पा कटप्पा कथेत नाहीये बाकी होता तर मामा ना. कटप्पा हे सगळे मामा लोक कसे निघाले भाषाला मारणार. सगळ्यांनी आपल्या आपल्या भाषेला मारण्याचा प्रयत्न तर एखादी कटप्पा सक्सेस झाला. तर मामा लोक चांगले नाही बाबा भरोसा करूच्या लायक नाही. ये मामा है कब पलट जाए भरोसा नहीं है. एक दिवस राहणार आम्हाला आधी बरोबर नाही. एखादी मामा येऊन जाय राहते आणि एक दिवस राहणार याच्या कारण जास्त बोलणार नाही. कथा पुढे घेतो.